जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण विंटर एक्झाम 2023 जी काही झालेली आहे, म्हणजेच ज्या एक्झाम ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 आणि जानेवारी 2024 या जे काही परीक्षा विद्यापीठांतर्गत कंडक्ट केल्या जात आहे त्याला आपण विंटर एक्झाम 2023 म्हणणार आहोत. तर या परीक्षा जे काही 21 नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू झालेले आहे. आज दिनांक 17 डिसेंबर 2023 आहे. तर आजच्या डेटपर्यंत काही परीक्षा ज्या काही झालेल्या आहे त्या परीक्षांचा निकाल कधी जाहीर होणार आहे याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच काही अभ्यासक्रमाचा निकाल पुढील 10 दिवसाच्या आत किंवा डिसेंबर महिन्याच्या लास्ट वीकपर्यंत काय होणार आहे, जाहीर होणार आहे, लवकरच जाहीर होऊ शकतो. तर ते असे कोणते अभ्यासक्रम आहे तर त्यांचा आपण विचार या ठिकाणी करणार आहोत. तसेच काही विद्यार्थ्यांना आता कॉपी केस झालेली आहे, त्या विद्यार्थ्यांची पुढची प्रोसेस काय असते ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळं आणि रिमेनिंग जे काही सब्जेक्ट्स आहेत त्यांचा देखील निकाल कशा पद्धतीने लागतो ते देखील आपण बघणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, की तुमचा निकाल कशा पद्धतीने जाहीर केला जातो आणि त्याच्यासाठी वेळ का होतो हे देखील आपण काय करणार आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. कोणताही प्रश्न विचारण्यापूर्वी या व्हिडिओमध्ये काय माहिती सांगितलेली आहे ती एकदा जाणून घ्या आणि नंतरच कोणताही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत व्हिडिओ बघत नाही तोपर्यंत कोणताही प्रश्न विचारू नका. तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला भेटणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर तुम्हाला कोणत्या अभ्यासक्रमाचा निकाल लवकर जाहीर होणार आहे ते आपण जाणून घेऊ. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलला जर का अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर तसेच डिप्लोमाच रिलेटेड जे काही विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्यांच्या फर्स्ट इयरचा तसेच डिप्लोमा रिलेटेड विद्यार्थ्यांचा निकाल कधी जाहीर होणार आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला फर्स्ट इयर कॅप मार्क एंट्री ऑक्टोबर नोव्हेंबर 2023 दिसत आहे. म्हणजेच हे जे काही आर्ट्स कॉमर्स सायन्समध्ये जसं BA, BCom, BSc, BBA, BBIB, BBA, CA, BCA, BSc ॲनिमेशन, नंतर BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी, नंतर BSc रेग्युलर असेल, BSc बायोटेक असतील, BSc सायबर अँड डिजिटल सायन्स असतील, हे जेवढे काही फर्स्ट इयरचे जे काही सब्जेक्ट्स आहे तर यांचे मार्क भरण्याची जी काही अंतिम मुदत आहे ती विद्यापीठ आणि महाविद्यालयांना 20 डिसेंबर 2023 पर्यंत दिलेली आहे. ओके, जर यदा कदाचित जर का सिस्टीममध्ये पुन्हा काही प्रॉब्लेम झाला आणि डेट जर का 22 तारीख 23 तारखेपर्यंत जर का वाढवली तर कदाचित परत निकालाला थोडासा वेळ होऊ शकतो. बट आत्ताचं जे काही सोल्युशन आहे किंवा आत्ताच्या घडीनुसार जो काही निकालाची मी डेट तुम्हाला अशी परफेक्ट सांगू शकत नाही, पण शक्यतो तरी विद्यापीठाकडून बहुतेक काम झालेलं आहे. त्यामुळे डिसेंबरच्या लास्ट वीकला म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत जवळजवळ या ठिकाणी आत्ता तुम्हाला उल्लेख केलेले जे काही अभ्यासक्रम आहे त्यांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर होऊ शकतात. त्यामध्ये मॅनेजमेंटचे जे काही डिप्लोमा कोर्सेस आहे जसे की PGDCMA, त्याच्यानंतर BHMCT आहे तो 2016 आणि 19 पॅटर्न देखील आहे, त्यांचा निकाल आहे. कॉमर्समध्ये FY BCom 2019 पॅटर्न आहे, BAमध्ये FY BA 2019 पॅटर्न आहे. नंतर सायन्समध्ये FY BCA सायन्स 2019 पॅटर्न, कॉमर्समध्ये BBA CA म्हणजे त्याला आपण BCA देखील म्हणतो कॉमर्समधलं. त्याच्यानंतर हे सगळे फर्स्ट इयरचे विषय आहे. तर फर्स्ट इयर BSc ॲनिमेशन, फर्स्ट इयर BCom आर्टमधलं 2013 BA 2013 पॅटर्न, BSc कम्प्युटर सायन्स 2013 पॅटर्न, BSc रेग्युलर 2013 पॅटर्न, BBA 2013 पॅटर्न, हे फर्स्ट इयरचे विषय आहे. सायन्समध्ये फर्स्ट इयर BSc ॲनिमेशन आहे, BComमध्ये फर्स्ट इयर BBA CA, त्याच्यानंतर सायन्समध्ये फर्स्ट इयर BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी, कॉमर्समध्ये फर्स्ट इयर BCom 2013 पॅटर्न, सायन्समध्ये BSc रेग्युलर 2019 पॅटर्न, फर्स्ट इयर BSc बायोटेक, फर्स्ट इयर BSc कम्प्युटर सायन्स 2019 पॅटर्न, फर्स्ट इयर BBA, फर्स्ट इयर BBIB, फर्स्ट इयर BSc सायबर अँड डिजिटल सायन्स. नंतर लॉ फॅकल्टीच्या रिलेटेड जे काही डिप्लोमा कोर्सेस आहे जसे CCINF-MJ, त्याच्यानंतर DCCL, नंतर DCIPRL, नंतर DL, LLW, DTL आणि
GDHM 2019 पॅटर्न ह्या सगळ्यांची कॉलेजतर्फे मार्क भरण्याची अंतिम मुदत ही 20/12 आहे. 2 दिवस विद्यापीठ त्यावर प्रोसेस करेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे की 24 आणि 25ला सुट्टी असणार आहे. त्यामुळं 26 तारीख ते 30 तारखेच्या दरम्यान या अभ्यासक्रमाचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होऊ शकतात. हा झाला फर्स्ट इयरच्या रिलेटेड विषय. आता बघा, जे काही पेपर 21 नोव्हेंबर ते आजच्या डेटला म्हणजे जसं की 17 तारीख 17 डिसेंबरपर्यंत जे झालेले आहे. आता त्याच्यामध्ये बहुतेक जे काही अभ्यासक्रम आहे त्यांचे पेपर टप्प्याटप्प्याने झालेले आहे. म्हणजे इंजिनिअरिंग रिलेटेड काही पेपर झालेले आहे. त्याच्यानंतर BCom रिलेटेड पेपर झालेले आहे. जसे TY BCom झालं असेल, TY BBA, TY BBA IB, TY BBA CA, BSCचे पेपर ऑनगोईंगच आहे. तर असे काही पेपर टप्प्याटप्प्याने चालू आहेत. बट याच्यामध्ये काय आहे की SYचे पेपर हे 12 डिसेंबरपासून चालू झालेले आहे. तर ते काही पेपर हे 18 तारीख, काही 20 तारखेपर्यंत संपणार आहे. तर काही पेपर हे 1 जानेवारी 2024ला संपतील, काही पेपर 10 जानेवारी 2024ला संपतील, काही पेपर हे 15 जानेवारीपर्यंत चालेल आणि मॅक्झिमम सगळे पेपर हे 20 जानेवारीपर्यंत चालण्याचा विचार आहे. तसेच काही फॅकल्टीचे पेपर देखील जानेवारी महिन्याच्या एंडपर्यंत चालतील, काही फेब्रुवारी महिन्यापर्यंतही काही पेपर हे जाऊ शकतात. कारण काहींचे अभ्यासक्रम हे CET थ्रू झालेले असतात, कॅप राऊंड थ्रू झालेले असतात. त्याच्यामुळे त्यांचं कॉलेज थोडंसं उशिरा चाललेलं जातं. तर अशा अभ्यासक्रमाचे निकाल हे जानेवारी महिन्याच्या 15 जानेवारीच्या आसपास पुढे लागू शकतात. ओके, आता बघा, तुम्हाला मी हे प्रोसेस सांगतो. फर्स्ट इयरची प्रोसेस कशी आहे की जी काही मी आत्ता तुम्हाला हे अभ्यासक्रम जे काही उल्लेख करून दिलेले आहे, ह्या अभ्यासक्रमा रिलेटेड काय असतं की फर्स्ट इयरचे पेपर तर विद्यापीठाने कॉलेज लेवलला कंडक्ट करायला लावलेले होते. त्याच्यामुळे कॉलेजने हे पेपर कंडक्ट केले, ते पेपर तपासले आणि 20/12/2023पर्यंत महाविद्यालयाने काय करायचं, या ऑनलाईन सिस्टीम थ्रू काय करायचे, मार्क विद्यापीठाला पाठवायचे. मग विद्यापीठ काय करेल, इंटरनल मार्क, प्रॅक्टिकल मार्क आणि हे याला कॅप मार्क म्हणले जातात किंवा याला युनिव्हर्सिटी एक्झामचे पेपर तपासणी केलेले जे काही मार्क आहे तर हे या सिस्टीममध्ये इन्क्लूड केले जातात. आणि या इन्क्लूड केल्यामुळे विद्यापीठ फक्त काय करणार आहे, त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये टाकणार आहे आणि त्याची लगेच रिझल्ट बनवून ते ऑनलाईन पद्धतीने काय केलं जाणार आहे, डिस्प्ले केलं जाणार आहे. पण जे काही याच्या व्यतिरिक्त अभ्यासक्रम आहे म्हणजे SY आणि TY असतील किंवा PGमध्ये MA MCom MSc असतील. आता MA आणि MComचे पेपर आता ऑनगोईंग आहे, तर ते काही झाले नाही. MCom 2023 पॅटर्नची परीक्षेचा शेवटचा दिनांक 18 डिसेंबर 2023 आहे. तर 19 पॅटर्नची परीक्षा ही थोडीशी आणखीन डिसेंबरच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत चालणार आहे. ओके, काही पेपर झाले, काही पेपर बाकी आहे. तर यांची जी काही पेपर तपासणी आहे ती विद्यापीठाने निर्देशित केलेल्या कॅप सेंटरकडे होत असते. मग याच्यामध्ये कसं असतं, सपोज एखादा पेपर 1 तारखेला झाला आहे, जसं की आपण गृहीत धरू की 1 डिसेंबर 2023ला एखादा पेपर झाला आहे, तर हा पेपर काय केला जातो, त्या दिवशी कंडक्ट केला जातो, पेपर घेतला जातो, तो पेपर सील पॅक केला जातो आणि तो जो काही पेपर आहे तो कॅप सेंटरकडे दिनांक 2 डिसेंबर 2023ला पाठवला जातो. कॅप सेंटर तो पेपर कलेक्ट करतं, त्याच्याला काय करतात, एक सेपरेट एक UID स्टिकर त्या कॅप सेंटर थ्रू लावलं जातं. ओके, म्हणजे या प्रोसेसला किमान 2 तारीख किंवा 3 तारीख जाऊ शकते. म्हणजे 2 ते 3 दिवस तो पेपर झाल्यानंतर जाऊ शकतात आणि पुढील 7 दिवस काय होतात, त्या पेपरकडे चेक करण्याचं काम केलं जातं. म्हणून धरून चला की 1 तारखेचा जो काही पेपर आहे तो 10 डिसेंबरपर्यंत काय होतो, पूर्ण होतो. आणि हा पेपर जर का चेक झालेला आहे तर काय करतात, विद्यापीठ टप्प्याटप्प्याने ते पेपर मार्क एंट्रीसाठी कलेक्ट करतं. म्हणजे पुढील आणखीन 10 दिवस काय होतात, हे पेपर मार्क एंट्रीसाठी तिथपर्यंत विद्यापीठाकडे जातात, विद्यापीठ त्याची मार्क एंट्री करते. म्हणजे धरून चला की विद्यार्थी मित्रांनो की तुमचा शेवटचा पेपर झाल्यानंतर मॅक्झिमम 30 किंवा त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त 45 दिवसानंतर त्याचा निकाल जाहीर करणं विद्यापीठावर बंधनकारक असतं. मॅक्झिमम 60 दिवसाच्या आतच हा निकाल जाहीर करावा असं विद्यापीठाच्या नियमानुसार सांगितलेलं असतं. सो त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो जेही पेपर आजच्या डेटपर्यंत झालेले आहे तर त्यांचा निकाल हा 10 ते 15 जानेवारीच्या आसपास लागू शकतो. जर लवकर जाहीर झाला तर तो आम्ही तुमच्यापर्यंत काय करू, इन्फॉर्म करू. आता ह्यावेळेस थोडासा पेपर चेकला उशीर होत आहे, कारण जे काही कॅप सेंटरला पेपर तपासणी केली जात आहे तर त्या ठिकाणी नंबर 1 काय प्रॉब्लेम येतात, तर मनुष्यबळ थोडंसं कमी पडतं. ओके, म्हणजे प्राध्यापक मित्रांचे कसे इकडेही सुपरविजन करा कॉलेजला, त्याच्यानंतर दुसरीकडे जाऊन पेपर तपासणी करा. त्याच्यामुळं जो काही पेपर तपासणीचा वेग असतो तो थोडासा काय होतो, कमी होतो. हा पहिला मुद्दा. दुसरा आहे की या कॅप सेंटरकडे काही
जी काही कॅप सेंटर दिलेले आहे, तर जसं की 10पैकी किमान 3 ते 4 कॅप सेंटरला काय केलेलं आहे, त्यांचं नॅकचं ॲक्रुडेशनचं काम चालू आहे. नॅक पेअर टीम त्यांच्याकडे व्हिजिट करते आहे. त्याच्यामुळं तिथला सर्व स्टाफ ह्या नॅकच्या कामामध्ये आहे. म्हणून काय होतं आहे की त्यांच्याकडे पेपर तपासणीला मागच्या वर्षीपेक्षा किंवा मागच्या सेमिस्टरपेक्षा 8 दिवस थोडासा गॅप काय होतो आहे, वाढत आहे. बट इंजिनिअरिंग फॅकल्टी किंवा बाकीच्या फॅकल्टी असू द्या, तर त्यांना काही असा काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यांच्या ॲज इट इज लवकरात लवकर डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या फर्स्ट किंवा मॅक्झिमम सेकंड वीकपर्यंत काय होऊ शकतो, त्यांचा निकाल हा जाहीर होऊ शकतो. काही पेपर हे डिसेंबरमध्ये आहे, काही जानेवारीमध्ये आहे. त्याच्यामुळे ते पेपर झाल्यानंतर मॅक्झिमम 30 किंवा 45 दिवसापर्यंत त्यांचा निकाल काय होणार आहे, जाहीर होणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, काळजी करू नका. विद्यापीठ देखील तत्पर पद्धतीने पेपर तपासणी लवकर करेल आणि मार्क्स एंट्री करून तुमचा ऑनलाईन पद्धतीने रिझल्ट काय करणार आहे, डिस्प्ले करणार आहे. आता ऑनलाईन पद्धतीचा निकाल तुम्हाला कुठे पाहता येणार आहे, तर समोर स्क्रीनवर बघा. आपण तुम्हाला पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटला गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेक्शन दिसणार आहे. एक्झाम सेक्शनला गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट कॉलम दिसेल. रिझल्ट सेक्शनमध्ये तुम्हाला ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले, व्ह्यू पासिंग लिस्ट आणि रिव्हॅल्युएशन रिझल्ट दिसेल. तर शक्यतो तुम्ही या ऑनलाईन रिझल्ट डिस्प्लेमध्ये क्लिक केलं, तर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय दिसणार आहे, इथे बघा. आता हे जे काही सर्व निकाल तुम्हाला दिसत आहे, फर्स्ट इयर बी फार्मसी 19 पॅटर्न, तर हा जो काही निकाल आहे हा कधीचा आहे, तर ऑलरेडी ज्या एक्झाम एप्रिल 2023ला झालेल्या होत्या, म्हणजे ज्या परीक्षा जून 2023पासून कंडक्ट केलेल्या होत्या, त्या परीक्षांचा निकाल या ठिकाणी आहे. जसं की या ठिकाणी निकाल जाहीर करताना त्यांनी सांगितलेलं आहे, मास्टर ऑफ फार्मसी 2018 पॅटर्न एप्रिल 2023, म्हणजे हा निकाल त्यावेळेचा असणार आहे. आत्ताचा निकाल जाहीर होताना कसा होणार आहे, जसं की इथे फर्स्ट इयर बी.कॉम आपण गृहीत धरू आणि त्याच्या पुढं कंसात 2019 पॅटर्न म्हणलं जाईल आणि डॅश करून सांगितलं जाईल ऑक्टोबर 2023 किंवा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 असा उल्लेख त्या ठिकाणी केला जाईल. मग त्यावेळेस समजून घ्यायचं की हा निकाल या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं की इथं गो फॉर रिझल्टवर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या एक्झामचा सीट नंबर टाकायचा आहे आणि नेम ॲज पर युअर मदर नेम ॲज पर युअर हॉल तिकीट टाकायचं आहे. कारण काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये मदर नेम फक्त मदर नेम आहे, त्यांच्याकडे पूर्ण वडिलांचा नेम आणि सरनेम नाही आहे. तर काही ठिकाणी काय केलेलं आहे, जसं सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊया, अनिता रमेश सपोज पवार असं नाव असेल, तर ते त्या नावाने पूर्णपणे जशी स्पेलिंग असेल त्याच पद्धतीने टाकलं तर तुमचा डेटा काय होणार आहे, विजिबल होणार आहे. पण कॉपी केस स्टुडंटचा रिझल्ट हा डिक्लेअर होत नाही, हे कृपया लक्षात घ्या. ओके. आणि काही माहितीसाठी तुम्ही महाविद्यालयाकडे सुद्धा काय करू शकता, विचारणा करू शकता. ही झाली तुमची रिझल्टच्या बाबतीतली माहिती. आता बघा, काही विद्यार्थ्यांवर काय झालेलं आहे, कॉपी केस झालेले आहे. तर कॉपी केसचे जे काही विद्यार्थी असतात त्यांचं इथे अनफेअर मीन्समध्ये त्यांची यादी डिक्लेअर होते. आत्ता जी काही यादी दाखवलेली ती इथे तुम्हाला दिसून येईल, मार्च-एप्रिल 2023. तर याच्या इथे वरती थोडंसं काय येईल, ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 अशा पद्धतीची टॅब या ठिकाणी येईल आणि त्या ठिकाणी नोटीस येते अगोदर. हे पहा, जसं या ठिकाणी सांगितलं जातं, नोटीस ऑफ मीटिंग रिगार्डिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅकल्टी विच बी हेल्ड ऑन, सपोज इथे 10/8/2023 ॲट 2 PM. ओके. सो या पद्धतीने इथे काय होईल, नोटिफिकेशन येतात फॅकल्टी वाईज, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, त्याच्यानंतर ह्युमॅनिटी, नंतर आणखीन इंजिनिअरिंग असतील किंवा त्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्येच त्या फॅकल्टी येतात, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, त्याच्यानंतर ह्युमॅनिटी, आर्ट्स अँड लॉ स्टुडंट, अशा पद्धतीने त्यांच्या वेगवेगळ्या काय येतात, नोटिफिकेशन येत असतात आणि त्या नोटिफिकेशन आपल्याला क्लिक करायचं असते. जसं की एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी एक सांगतो नोटिफिकेशन. मी एक कॉपी केस स्टुडंटचे फक्त तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. जसं की मी आत्ता ही एक कॉपी जी काही आहे त्याचं लेटरची एक तुम्हाला मी PDF दाखवतो. सो या पद्धतीने त्यांची काय येते, नोटिफिकेशन येते. जसं की ही एक नोटिफिकेशन आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेडचा विद्यार्थी आहे त्यांच्या डिपार्टमेंटची. मग या ठिकाणी तुम्हाला तुमचं नेम सर्च करायचं आहे. नेम सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला शेवटी काय केलं जातं, इथे फॉरवर्डेड थ्रू प्रिन्सिपल विथ स्टॅम्प. तुम्ही या डॉक्युमेंटची प्रिंटआउट काढायची, त्यावर तुमच्या प्रिन्सिपलांचं काय करायचं किंवा कॉलेजच्या अथॉरिटीचं सिग्नेचर घ्यायची, सही आणि शिक्का घ्यायचा आणि याच्यासोबत हॉल तिकीट घेऊन तुम्ही काय करायचं आहे, त्या ज्या ठिकाणी त्यांनी प्लेस दिलेलं असतं इथे सांगितलेलं आहे की यू आर देअर फॉर आस्क द रिमेन प्रेझेंट बिफोर द सेड अनफेअर कमिटी इन दी युनिव्हर्सिटी एक्झाम ऑफिस आणि डेट दिली जाते, टाईम दिला जातो, अलॉंग विथ युअर रिटर्न एक्सप्लेनेशन ॲज पर द एनक्लोज फॉर्मॅट
टू धिस शोकेस नोटीस. आता याचा अर्थ काय आहे की तुम्हाला त्या अनफेअर कमिटीच्या समोर ज्यावेळेस जाणार त्यावेळेस तुम्हाला एक रिटर्न नोटिफिकेशन द्यावं लागतं किंवा एक रिटर्न काय करायचं एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. त्यांचा फॉर्मॅट असतो. त्या फॉर्मॅटनुसार काय करायचं एक लेखी माहिती लिहायची आणि त्याच्यासोबत तुम्ही काय करायचं आहे तुमचं हॉल तिकीट जोडून त्या कमिटीपुढे तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे. सो यू शुड ऑल्सो ब्रिंग युअर एक्झामिनेशन हॉल तिकीट अँड कॉलेज आयडेंटिटी कार्ड. त्यासोबत तुम्ही हॉल तिकीटची झेरॉक्स आणि कॉलेज ID कार्ड पण सोबत ठेवा. विथ त्याची झेरॉक्स असेल तरी चालेल आणि दुसरा एक ID प्रूफ असेल तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता कॉपी केसच्या स्टुडंटला फॉलो करायची. मग कॉपी केस स्टुडंटवर काय होतं की ज्यावेळेस तुम्ही 1 बाय 1 हे करता सगळ्यात प्रथम काय करायची नोटीस जी काही आलेली आहे ती नोटीस बघायची. नोटीसमधले दिलेल्या टायमिंगला प्रेझेंट राहायचं. प्रेझेंट राहिल्यानंतर ते काय करतात की तुमची कॉपी केस आहे मान्य झाल्यानंतर तुम्हाला फाईन भरायला लावतात. फाईन भरल्यानंतर त्याच्यानंतर ती कॉपी तुम्हाला त्या ठिकाणी डिस्प्ले करावी लागते, दाखवावी लागते, संबंधित अधिकाऱ्यांना मिळावं लागतं. त्याच्यानंतर ते तुमचा रिझल्ट काय करतात हार्ड कॉपीमध्ये तुमच्या कॉलेजकडे पाठवतात. आणि पुढील सेमिस्टरला कदाचित काही वेळेस काय होतं की अशा पद्धतीचा फाईन लावला जातो की 1000 रुपये फाईनही घेतला जातो आणि प्लस त्या सेमिस्टरचे सगळे सब्जेक्ट पण त्याला द्यावे लागतात. सो अशा पद्धतीचा फाईन कॉपी केस स्टुडंटवर लागला जातो. त्याच्यामुळे ते तुम्ही बघा त्या ठिकाणी पनिशमेंट काय काय होते तर एक कमिटी तुम्हाला त्या पद्धतीने सांगते. पण जर का तुम्ही त्या कमिटीसमोर उपस्थित राहिला नाही तर तुमचा निकाल जाहीर होत नाही. तुम्हाला पुढील परीक्षेचा फॉर्म देखील भरला जात नाही. जोपर्यंत तुम्ही प्रेझेंट राहत नाही आणि फाईन भरत नाही तोपर्यंत तुमचा निकाल जाहीर होत नाही. ऑनलाईन निकाल जाहीर होणार नाही. तो प्रत्यक्ष हार्ड कॉपीमध्ये तुमच्याच कॉलेजपर्यंत भेटून जातं. सो शक्यतो तरी कॉपी करायची नाही आणि केल्यानंतर होणाऱ्या नुकसानीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. सो विद्यार्थी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण विंटर एक्झामच्या रिलेटेड रिझल्टची अपडेट बघितली. कोणत्या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर होणार आहे हे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. बाकीचा जो काही निकाल आहे म्हणजे आता विचारू नका की काही विद्यार्थी आत्ताच विचारत आहे की सर आमचा पेपर काल झाला मग आता आमचा निकाल कधी लागणार. बेटा निकाल लागण्यासाठी जवळजवळ 30 ते 45 दिवसाचा कालावधी लागतो. ती काय साधी सोपी गोष्ट नसते. एक पेपर किमान 2 लोकांकडून तपासला जातो. तो चांगल्या पद्धतीने तपासला गेल्यानंतरच तो काय केला जातो त्या सेम प्रोसेसमध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत निकाल हा जाहीर होत नाही. त्याच्यामुळं तुम्ही काही घाई करू नका. विद्यापीठ 1 बाय 1 रेग्युलर बॅकलॉग स्टुडंट सगळ्यांचा निकाल जाहीर करेल. आता त्याच्यात सुद्धा काही होईल की एखाद्या TYच्या मुलाचा पेपर आत्ता झाला आहे पण SYचे पेपर अजून संपले नाही. ओके म्हणजे जसं की एखादा TY BComचा विद्यार्थी आहे आणि त्याचा पेपर तर ऑलरेडी आत्ता 10-11 तारखेपर्यंत फायनल झाला आहे. जसं की आपण गृहीत धरूया की त्याचा 9 तारखेपर्यंत किंवा 8 तारखेपर्यंत त्याचा पेपर संपलेला आहे. पण त्याचा SYचा पेपर किंवा SY फॅकल्टीचा पेपर हा 12 डिसेंबरपासून चालू झाला आहे. ज्याचा शेवट हा 1 जानेवारी 2024 आहे. म्हणजे धरून चला की 1 जानेवारी 2024 पासून सुद्धा एक 8 ते 10 दिवस त्यांना लागणार आहे. ओके म्हणजे मग TY BComचा एखादा विद्यार्थी असेल आणि त्याचा जर काही SYचा बॅकलॉग असेल तर त्याचा निकाल तो राखीव राहील का? नाही. तर तो एकखटीच काय होणार आहे डिक्लेअर होणार आहे. त्याच्यामुळे शक्यतो तरी काळजी करू नका. विद्यापीठ लवकरात लवकर आपला निकाल जाहीर करण्याचा मानस आहे. त्याच्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही. बट जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत काय तुम्ही काय पुढचे क्लास करणार नाही का? तर नाही असं करू नका. तर तुमचे महाविद्यालयात ऑलरेडी जर का पुढचे सेमिस्टरचे अभ्यास चालू झाला असेल तर निश्चित तुम्ही ते क्लासेस काय करा अटेंड करा. तुम्हाला त्याचा फायदा होईल. कारण पुढील सत्र किंवा पुढील जे काही एक्झाम आहे कारण आता बघा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि मॅक्झिमम काय होईल एप्रिलच्या 15 तारखेच्या आसपासच तुमची परीक्षा पुढची चालू होऊ शकते जर हे बाकीचं सगळं टप्प्याटप्प्याने चाललं तर. कारण काय आहे की विद्यापीठाला पुढच्या परीक्षा या लवकर कंडक्ट करून 14 जूनपासून पुढचं अकॅडमिक इयर काय करावं लागणार आहे चालू करावं लागणार आहे. त्याच्यामुळे परीक्षा विद्यापीठाला कंडक्ट करायला किमान 2 ते 3 महिने लागतात. निकाल मग जाहीर आणि मग पुढच्या सगळ्या गोष्टीला वेळ होतो. त्याच्यामुळे शक्यतो तरी एप्रिल महिन्याच्या स्टार्टिंग वीकपर्यंत विद्यापीठ काय करू शकतं पुढच्या परीक्षा घेऊ शकतं. आणि एखादा विद्यार्थी जर का सदर परीक्षेत बॅकलॉग राहिला तर तो काय करू शकतो पुढील सेमिस्टरला ती परीक्षा देऊ शकतो. ओके सो विद्यार्थी मित्रांनो निश्चित तुम्हाला यामध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एक नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.